आज आहे माझ्या रनिंग जर्नीचा डे 10. खरं सांगायचं तर जेव्हा मी प्रवास सुरू केला होता मला 20 मिनिटं रनिंग करणं सुद्धा खूप कठीण वाटायचं. काही वेळात दम लागायचा, पाय जड व्हायचे आणि कधी एकदा थांबतो असं वाटायचं. पण आज डे 10ला मला स्वतःमध्ये थोडा बदल जाणवतोय. अजून खूप काही साध्य करायचं आहे, पण सुरुवातीपेक्षा नक्कीच सुधारणा झाली आहे. संध्याकाळी फ्रेश झालो, तयार झालो आणि नेहमीप्रमाणे ग्राउंडकडे निघालो. मी सगळ्यात आधी ग्राउंडवर गेल्यानंतर 10 मिनिटं वॉर्मअप केला. पूर्वी मला वाटायचं वॉर्मअप एवढा महत्त्वाचा नसतो, पण आता समजते की वॉर्मअप केल्यानंतर बॉडी रनिंगसाठी तयार होते. रोज एकच रूट करून मी पण कंटाळलो होतो, म्हणून मी आज थोडा रूट चेंज केलाय. थोडं रोडला आणि थोडं मातीमध्ये धावलोय. मी सुरुवातीला पेस आरामात ठेवला. रनिंग करताना मला डे 1 आठवत होता, तेव्हा 20 मिनिटं पूर्ण करणं सुद्धा चॅलेंज वाटायचं. दम लागायचा, श्वास फुलायचा आणि मनात विचार यायचा की कधी एकदा वर्कआउट संपतोय. पण आज 10 दिवसानंतर मला जाणवते की बॉडी हळूहळू इम्प्रूव्ह होते. पहिल्या दिवसांपेक्षा परिस्थिती नक्कीच बदललेली आहे आणि हा जर्नीचा सर्वात मोठा फायदा आहे. हे सगळं तर आहेच, पण आज मी 30 मिनिटं कंटिन्यू रन केलं आणि शेवटचा 1.5 मिनिटं स्पीड धावण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी शूज वगैरे काढले, हातात घेतले आणि 5 मिनिटं वॉकिंग केला. वॉकिंग करणं हे खूप गरजेचं असतं. यामुळे आपले हार्टबीट नॉर्मल होतात आणि बॉडी रिकवर होते. त्यानंतर मी लगेच 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे आपले मसल रिलॅक्स होतात आणि नेक्स्ट डेसाठी बॉडी रेडी होते. मला माहिती आहे की तुम्हाला हे व्हिडिओ बघून नक्कीच कंटाळा येत असेल, कारण मी सध्या एंडुरन्सवर फोकस केला आहे आणि मी वीकली वर्कआउट करत नाही आहे. त्यामुळे माझे तुम्हाला व्हिडिओ बोरिंग वाटतच असतील. माझं एंडुरन्स कंप्लीट व्हायला 2 ते 3 दिवस बाकी आहेत. त्यानंतर मी वीकली वर्कआउट तुम्हाला शेअर करेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर्नी माझ्यासोबत जॉईन करा. भेटूयात डे 11 मध्ये. जय हिंद.